आज मंत्रिमंडळाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये 2001 ते 2009 या कालावधीतले जे शेतकरी आहेत की ज्यांचं कर्ज थकीत होतं अशा शेतकऱ्यांना देखील समाविष्ट करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे। मुळातच हे सगळे शेतकरी असे आहेत की ज्यांना 2008-09च्या योजनेचा लाभ मिळाला नाही आणि 2008-09च्या योजनेचा लाभ मिळाला नाही आणि आपली योजना 2009 पासून लागू झाली, त्यामुळे दोन्ही योजनांपासून हे वंचित राहिले आणि म्हणून अशा या सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी समाविष्ट करण्याचा निर्णय आपण घेतलाय। साधारणपणे पहिला अंदाज असा आहे की जवळजवळ 4 लाखापर्यंत शेतकरी हे याच्यामुळे लाभान्वित होतील। अजून फायनल आकडा जो आहे तो या ठिकाणी ठरायचा आहे, पण एक मोठा निर्णय मिळाल्यामुळे अनेक दिवसापासून मागणी होती, मोर्चांची मागणी होती आणि हा त्यांच्यासोबत अन्यायच झाला होता, तो आज न्याय या ठिकाणी करण्याचं काम राज्य सरकारने केलं। यासोबत दुसरी मागणी होती की आपण हे तर शेतीचं कर्ज आणि मुदत कर्ज दोन्ही आपण हे माफ केलेलं आहे, पण इमूच्या संदर्भातली एक मागणी होती की इमू पालन करणारे जे शेतकरी आहेत यांचंही कर्ज त्या ठिकाणी माफ झालं पाहिजे आणि टर्म लोनमध्ये तेही धरलं गेलं पाहिजे। त्याचाही निर्णय आज आपण घेतलाय आणि इमू पालनाच्या संदर्भात देखील शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी दिलासा देण्याचा निर्णय आपण घेतलाय। त्यासोबत आपल्या 1.5 लाखाच्या मर्यादेत राहून आपण शेडनेट किंवा पॉलीहाऊस चे जे काही कर्जदार आहेत त्यांच्याकरता देखील ही योजना आता लागू केलेली आहे। त्यामुळे ज्या मागण्या या ठिकाणी होत होत्या त्या सगळ्या मागण्या मान्य करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आज झालेला आहे। एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत आपण घेतला है। हिंदी सर। छत्रपति शिवाजी महाराज शेतकरी सम्मान योजना में हमने आज निर्णय लिया है 2001 से 2009 तक के जो किसान हैं उनको भी उसमें सम्मिलित किया गया है, क्योंकि केंद्र सरकार ने 2008 में जो पॉलिसी लाई थी कर्ज माफी की, उसमें इतनी शर्तें थी कि बहुत बड़े पैमाने पर किसान उससे वंचित रह गए। और चूंकि हमारी योजना 2009 से 2016 तक की थी, इसलिए उसमें से भी वो लोग वंचित रहे। ऐसे सबको हमने उसमें सम्मिलित किया है। साथ ही में टर्म लोन इमू पालन के लिए जिनको दिया गया था उनको भी सम्मिलित किया गया है। शेडनेट पॉली हाउस 1.5 लाख तक उनको भी हमने सम्मिलित किया है। कुल मिलाकर जो मांगे आ रही थी उनको आज पूरा करने का काम, यानी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो। नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी 20वा हप्ता या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात
त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे. आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात. त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत.